ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। अरे जाऊ द्या आई, काही टेन्शन नको घेऊ. मारलं तर मारलं बाबानं मले. चाललो ना आता शाळेत. हा कसं आहे, तुम्ही मारलं मला चांगल्यासाठीच मारलं. मी काय राग करू आलो का तुमचा आला? मी काय घेऊ रे त्याला टेन्शन. मला तर वाटलं का त्या बापानं तुला कमी झोडपलं, अधिक झोडपायला पाहिजे होतं. जास्त नखरे केले ना का तिथं मारायचं. 16 जण येले सारखं शाळेत जाऊ द्यायले. कुठंच नका सांगू द्यायले. तू डब्बा बांधून ठेव. तिकून आल्यावर जातो मी कामाले. चल घेऊन जातो. बसला ना रे बरोबर. फालतू जे नखरे केले त्या तर मग कोण घेतो. असा झोडीन तिथं मी शाळेत. फालतू नाटकडी पाहिजे. चुपचाप चल शांततेत. चेत्याच्या घराकडून घेता बाबा. त्याला घेणार सोबत आपल्याला. चल येतो मम्मी. चला पप्पा चला. जास्तीचा लाडात नको येऊ. मम्मी आणि पप्पा चलवाय सारखा शाळेत. डब्यावर म्हटलं मॅगी दिली नाही बनून. मॅगी शिवाय मी काही खात नाही. पहिले सांगू राहिलो तुले. आलू वांग्याची भाजी आहे, पोळी आहे. खाणं असेल तर खाजो, नाही तर राहायचो उपाशी. काही घेणं नाही. बिलकुल आता त्याला लाड नाही चालला इथं. मम्मी आणि पप्पा भल्ला शिकला कुठचा शिकला तर तिथं बोंब नाही पडवायली शाळेत नाही. अवाई दुसरा कोणता डब्बा दे ना. हा कोणता डब्बा दिला द्या. अरे मी काय एमआयडीसीत चाललो काय, शाळेत चाललो ना. सगळे जण हसन बरं मला इथं. फालतू नखरे काही करू नको. चुपचाप जाय. कोणी हसत नाही तुले. पागल समजू राहिला का आम्हाला. डब्बा होय तर बाबाला विचार बरं कोणते डब्बे नेले का आम्ही आमच्या टायमात. बाबू आमच्या पाशी डब्बे नव्हते रे. डब्बे नव्हते म्हटलं. मधल्या सुट्टीत आम्ही जेवायला जाऊ घरी. अरे तर आम्ही काय करू मग आता. आम्हाला थोडी येऊ देते मधातल्या सुट्टीत घरी जेवायले. अरे डब्बा देऊन दिला. अरे कामावर न्यायचा डब्बा होय ना. हसा करता का मावाला तिथं. सगळे पोट्टे हसन मावर. शहाणपणा काही करू नको जास्तीचा. तो डब्बा न्यायला लागन. डब्बा नाही दुसरा. भाजी कोणती दिली बांधून. वांग्याचं भरीत आहे आणि पोळी आहे. अरे वांग्याचं भरीत मला आवडत नाही ना आई. तुला माहित आहे ना. मग काल दिलं मी वापस आणून त्याच्या तसा डब्बा. तू वापस आण का काही आण. वापस जर आला तो डब्बा तर तुलेच ते खाऊ घाला. एवढं लक्षात ठेव. आणि कधी येते तो सोन्या कधी येते. काल गेलते तर 2 तुम्हाला दप्तरांनी आणता रे. दोघं मिळून एक दप्तर आणलं आणि दोघं मिळून तेवढे पुस्तक आणले. तो वाचन का तू वाशीन. 5 मिनिटं वाट पाहतो मी त्याचीवाली. मग तुला सारखा शाळेत घेऊन जातो. पहिले सांगू राहिलो. तो जर आला तर मी जाईन शाळेत. तो नाही आला तर मी नाही जाईन. आता मग अधिक झोडपे घाले तयार राहिलो. त्याच्याच्यानंच पार वाया गेला तू. तू त्याच्याच्यानंच वाया गेला. समजला. चला किलबिलेराव. अरे आले का गुलकनराव. चला तुमचीच वाट पाहू राहिलो होतो. नखरे करू आले नाही पोट्टे. चांगला धुतला मी आता येले. चांगला झोडपला नाही म्हणेपर्यंत. मी चांगला धुतला. मी नाही सोडला. कसे नखरे करते तर. काढली गाडी का पळाले. आपण इकडे कामं करा, धंदे करा, वावरातला पाहा. काय यायच्या मागा लागा. तुम्ही दोघंही यायले सोडून द्या वर्गात बसून द्या. त्याच्यानंतरच घरी या. तशी येऊ नका. नाही तर हे पयाचे होय. सारखं मास्तरला सांगा काय यायले काही झालं तरी मुलाचा करायचा नाही. बिंदास झोडपाचं जेवढं पाहिजे तेवढं मारायचं यायले. अरे मारलं ना आता तुम्ही. आता त्याला सांगू राहिले का मारा म्हणून. का रे चेत्या हा कोणता डब्बा घेतला. अबे आपण काय कामाला चाललो का आता तिथं शिकायला चाललो ना. अरे सांग ना राजा. माझ्या घरच्या आले. माझ्या घरचे ऐकूनच नाही राहिले ना. त्याला सांगू राहिलो का मी शाळेत शिकायला चाललो का मला एमआयडीसीत पाठवून राहिले तुम्ही कामाले. हा डब्बा होय का द्यायचा. असा असते का डब्बा. हा कामावर जायचा डब्बा होय. आम्हा बाबाचा डब्बा होय. एक बाबा पशी 2 आणले होते बाबानं. तोच मला दिला पाय ना. काजी काकू दुसरा डब्बा होताच नाही का तुमच्या पशी. हा डब्बा होय का द्यायचा काही बी आपलं. दोघं मिळून एक दप्तर आणलं आणि दोघं मिळूनच पुस्तक आणले. काय झालं होतं तुम्हाला अलग अलग आणाले. अरे सोबत अभ्यास केल्यानं दिमाग वाढते. म्हणून आम्ही एकच पुस्तक आणले. म्हटलं 2-2 कायले आणायला लागते. मग अधिक पुढच्या वर्षी खपत नाही ते. चला झाला का तुमचा. चला घेऊन जा त्याले. एक काम करतो ना बाबा. यामाची गाडी घेतो. तुम्ही एका गाडीवर होऊन जा. आम्ही एका गाडीवर येतो. अरे ते तिकडून चाललं जाऊ. आणि तिकडून कसं मग बाबाला गाडी नाही जमत. अरे मी वापस आणून देईन ना त्याले. आणि तू कसा येशील मग. तू गाडी घेऊन येशील का. गाडी घेऊन थोडी येऊ देते शाळेत. बिलकुल नाटकरी पाहिजे त्याले. तू गाडी घेऊन येशील आणि तू जाशीलच नाही. जमत नाही. चुपचाप जा जसे आहे तसे. चला वा लवकर. वेळ नका वाया घालू इथं. अर्धा घंटा इथं टाइमपास करू राहिले. जा लवकर. जा घेऊन जा त्याले. बाय आई. चल होय सारखा होय तिकडे. बाय आई भोई आई. शाळेत जायचा जीवावर येत त्याच्या. हा का टाइम होय का तुमचा याचा. हा तुमच्या लेकराला घेऊन इथं याचा टाइम होय का म्हटलं. किती वेळ झाला. 8चा दिवस घेऊन घ्या. उद्यापासूनच्या बरोबर टायमाच्या अगोदरच जाईल. 8चा दिवस घेऊन घ्या. आज कसा जायचा पहिला दिवस आहे म्हणून. कोणत्या वर्गात आहे तुम्ही. पहिला दिवस आहे तुमच्या दोघाचा बी. वर्ग 10वा ढ. वर्ग 10वा ढ. अबे आता तर 10वीचे पेपर आहे रे. आणि तुम्ही तर मला आता दिसू राहिले. कुठे गेलते कुठे इतक्या दिवसाचे. मला वाटलं तुम्ही 8वीचे ऍडमिशन करायला आले. का रे काय नाटकात झाले. साधा तुला चपराशी ओळखून न राहिला इथं. आणि तू म्हणून राहिला का रोज येत जाऊ मी शाळेत. हे कोणते नाटक झाले मला. अरे चपराशी काका लागून 2-3 दिवसच झाले ना. मग कसं. कोणाला झाले म्हटलं 2-3 दिवस. 3 महिने झाले मी लागलो इथं. तुमचा चेहरा मी आज पाहू राहिलो. अबे आता तुमची परीक्षा आहे. हप्त्यात भरानं. आणि तुम्ही आता येऊ राहिले. काय समजून नाही राहिलं. जा भुईमुंगे सरच्या वर्गात आहे तुम्ही. जा बोला त्याच्यासोबत. जा अंदर जा. इथून चालले जा आता तुम्ही घरी. आम्ही जातो वर्गात. नाटकबाजी बंद करा तुमची. आम्ही येतो वर्गात तुमच्या. चला.
उकडून जा लागते रे तुमच्या वर्गात. इकडूनच जा लागते वाटते ना त्याच्या. हा माही काय आता लक्षात नाही उरायला बरोबर. इकडूनच जा लागते वाटते. कसं हे नवीन बांधलं वाटते त्यानं, माझ्या लक्षात नाही उरायला. ह्या नवीन बांधलं वाटते बाबा, नाहीतर आम्हाला जुन्या जागेवरच्या माहित होत्या. हे आता 2-3 दिवस झाले त्यानं नवीन बांधलं, त्याच्यानं काही लक्षात नाही उरायला कोणता वर्ग होता. बिलकुल चुप. नवीन बांधलं त्यानं, असं बांधलं त्यानं. हा येऊन राहिले फक्त पेपर आले आणि काय माहित राहील तुम्हाला. हा नवीन बांधलं काय जुनं बांधलं काय करू राहिले. फक्त पेपराला येऊ राहिले. हा आणि तुम्हाला माहित नाही आहे कोणता वर्ग आहे तुमचा काय व्हायचं. फक्त पेपराला या तुम्ही. आम्हाला शिकू राहिले होते नाही इंजिनिअरिंग कॉलेजला नसा आहे तसा आहे. चल चल मुकाट्या ना. काय लिखा चित्या, मला वाटलं त्या लक्षात असन कोणता वर्ग होता आपला. भल्ला झाले का तुम्ही माझ्या भरोशावर दिसू राहिला वाटते. सर वर्ग दावड हा वय काय. नाही हा नाही आहे, सोमर आहे. चला समोर चला बाबा, हा नाही आहे. बाबा डब्बा पकडा बरं. बाबा तुम्ही हे बॅग पकडा. चल समोर चल सोनिया, इथं काय आपला वर्ग दिसून नाही राहिला समोर असन. म्हणजे हे आपल्याला किती वर्षापासून घुमवून राहिले होते. हा यायचा 10वीचा वर्ग नाही माहित आणि आपल्याला सांगू राहिले का इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायले. अरे बाप रे, किलबिले रा लस बदमाश आहे बोलते. त्याचं तेवढ्यानं बरं झालं का मास्तर आला थोडं यायला पाहिले. हा काही काहून नाही उरायले काय नाही. आणि पेपर आहे म्हणजे याचे 7-8 दिवसानं. सांगा 10वीचे याचा अभ्यास पाहिला काहीच नाही. ना आता पुस्तक आणली का बॅग आणली, हे बी एकच बॅग आणली आणि एकच सेटअप आणला पुस्तकचा. सांगा आता काय करावं, काय बोलावं, काय समजून नाही राहिलं यायले. किती मारावं आणि काय करावं. बाबा या इकडे या. सापडली वाटते रूम, चला बरं तिकडे. सापडली का रे, सापडला का वर्ग. हा येत नाही काय हो तुम्ही वर्षभर फक्त पेपराला येता आणि काय तुम्हाला वर्ग माहित नाही रे. हा सापडला का नाही सापडला. या ना तर इकडे सगळे मिळून पाहिला तर सापडून जाईल. अबे तुम्हाला तुमचा वर्ग नाही माहित आणि काय शिकू राहिले तुम्ही वर्गात नाही. हा अबे कधी पुस्तक घेऊन नाही दिसले म्हणजे तुम्ही कसे पास होता रे 10वी. 3 वर्षापासून 3 विषय काढले फक्त. हा पुरे विषय काढायला लावसान का 10-12 वर्ष. अरे काका तिथं चिल्लावू नका बरं, तिथं शिकवणं चालू आहे. नाही तर हाकलून द्या ना आपल्याला सगळे. चला या इकडे या, पाहू ना सगळे मिळून भेटून जाते वर्ग. चला चला किलबिले राव चला. वर्ग 10 हाच होय काय. याच्या समोरचा वर्ग 10 आहे. याच्या समोरचा म्हणते बाबा. हा वर्ग होय बाबा आमचा. आम्ही 2 मिनिटात येतो पाणी पिऊन. हा लय ताण लागली बाबा. लवकर आले पाहिजे. आणि जर का तिकडून तिकडे चाट दिली तर पाहून घे जा. मग घरी आल्यावर जेवणा खावणं बंद आणि झोडपणं चालू. नाही येतो बात येतो. बोलावा बरं किलबिल राव, सराले बोलावा, विचारू ना याच्या बऱ्यात काय कसं आहे तर याचं. हा शिक्षण पाणी यायचं मन काही लागून नाही राहिलं. चांगलं झोडपाला लावून धरून बोलावा जाईल. सरले बोलावा. काय होतं सरचं ना, भुईमुंगे होता है ना. भुईमुंगे सर, भुईमुंगे सर. 2 मिनिटं सगळेजण शांत राहायचा. अरे भुईमुंगे सर, अरे या ना 2 मिनिटाचं बाहेर या. आपण कोण. मी सोन्या सापडलेचे बाबा आणि मी चेते हरपलेचे बाबा. कुठे गेले कुठे ते दोघे जण गेले कुठं. तुम्हाला पाठवलं का शाळेत ना. हा ते कुठे गेले. हा तुम्ही आले त्याच्या जागी शाळेत. काय वय डब्बा आणि बॅग ते कुठे गेले दोघं सांगा फक्त. पाणी प्यायला गेले ते येऊ राहिले. लगे आले इथं तर ताने लागली का त्याले. हा 4-5 महिने झाले शाळेत आले नाही. पेपर आहे 8 दिवसानं. कधी येते ते. काय 1:30 वाजू राहिले आणि आता येऊ राहिले तुम्ही. हा का टाइम होता तुमचा याचा. हा 1:30 वाजता आहे का आपली शाळा का 11 वाजता आहे. जाऊ दे ना सर, पहिला दिवस होय ना आमचा, माफ करून द्या. उद्यापासून एकदम टाइम टू टाइम येत जाईल. पहिला दिवस तुमचा होय, शाळेचा नाही होय पहिला दिवस. हा शिकू राहिले का इथं मला. बिलकुल नाटक नाही जमत. आता कधी तुम्ही रोज शाळेत नाही आले तर पाहून घे जा. हा डायरेक्ट टीसी पाठवून देईन घरी. नाही याच्या सर ते आता रोजच येत जाईन. कसं आहे आम्हाला ते ना लय महिने फसवलं म्हणे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे म्हणे आम्ही, आमचं आखरीचं वर्ष आहे म्हणे. जेव्हा काल सर आले म्हणून आम्हाला माहित झालं का हे 10वीतच आहे 3 वर्षापासून. कसं आम्हाला माहित नव्हतं ना. नाही तर आतापर्यंत ते रोज शाळेत आले असते. अरे हे शिकून काही फायदा नाही आहे. यायला घरीच ठेवा. तिकडे वावरातले काम करायला लावा. तसे काही कामाचे नाही. इथं याला का आम्हाला खेळत आणते हे. हा किती महिने झाले आता आले ते शाळेत. बरोबर पेपर आले येते हर वेळेस पाहतो मी. सर आता रोजच येत जाईन ना पेपर होईपर्यंत. मला नको शिकवतो. हा म्हणजे पेपर झाल्यावर येशील नाही काय. पेपर झाल्यावर तर सुट्ट्याच लागते ना. मग आम्ही दोघं काय करू येऊन. सगळ्यात पहिले मुख्याध्यापक आले बेटा, त्याच्यानंतरच मी इथे घेऊन राहिले. नाही तर मी तसा घेत नाही. चला माझ्यासोबत चला. सगळ्यात पहिले मुख्याध्यापकांना भेटल्यानंतरच मी या दोघांना वर्गात बसवतो. नाही तर काही गरज नाही बसवायची. हे कोणी विद्यार्थी येऊन नसून राहिले मॅडम, त्यांच्या घरी लेटर पाठवा. का जर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवसाल नाही तर तुम्ही त्यांची टीसी घेऊन जा. ठीक आहे सर. 8 ते 10 दिवसामध्ये 10वीची परीक्षा आहे. आपल्याला समोर उत्तर द्यावे लागते मॅडम शिक्षण अधिकारीले. त्यांच्याच्याने जे कोणी विद्यार्थी येत नसेल त्याच्या घरी टीसी पाठवून द्या. आणि जर आले सर वर्गात तर पहिले ऑफिसमध्ये घेऊन जा. त्याच्यानंतर आपण त्यांना बसवायचं की नाही बसवायचं आहे ते बघू. ठीक आहे मॅडम, जाऊ शकता तुम्ही. धन्यवाद सर. अरे या सरपंच साहेब या. नमस्कार मुख्याध्यापक सर. नमस्कार. अरे बसा ना, बसा खुर्चीवर. कसं काय येणं केलं इकडे सरपंच. आता 10वीची परीक्षा आहे ना, त्याच्यानं म्हटलं तुम्हाला भेटून घ्या. तुम्ही आहे का 10वीत.
अरे तुम्ही कशा काय 10वीत आहे? तुमची 10वी निघालीच नाही काय? अरे नाही सर, मी 10वी पर्यंत गेलोच नाही. पण हे म्हटलं आता 10वीची परीक्षा आहे ना 8-10 दिवसात, म्हटलं ते संडास बाथरूम बी साफसफाई करणं चालू आहे आणि जे प्याचं पाणी आहे त्याची टाकी साफसूफ करणं चालू आहे. तर अधिक बी कोणती अडचण असली तर बिंदास मला फोन करा, ते काम मी करून देईन. ठीक आहे सरपंच साहेब, असं जर कोणती अडचण आली तर आम्ही तुम्हाला कॉल करून देऊ. ठीक आहे सर, धन्यवाद तुम्ही एवढं केल्याबद्दल. अरे धन्यवादची काही गरज नाही सर, हे माझे कर्तव्यच होतं. मी जे सरपंच पदावर आहे ते तर लय काही कमी केलं म्हणा. आणि आता समोर सुधरवू, शाळेला बी सुधरून टाकू आपण, सगळं व्यवस्थित करू, कलर गिलर मारून झाडा बी मस्त लावून देऊ, सगळं बरोबर ओके देतो करून. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, काही असलं तर मला फोन करा. चला येतो मग सर. 2 मिनिटं सरपंच साहेब, 2 मिनिटं. बोला ना सर, काय म्हणता? चेत्या किलबिलराव हरपले आणि सोन्या गुलकंदराव सापडले. हे 2 विद्यार्थी तुमच्या एरियातले होय काय? ओळखता का तुम्ही यायले? हे गेल्या 5-6 महिन्यापासून शाळेत हजर नाही आहे आणि याचे आता 10वीचे पेपर आहे 8-10 दिवसानं. काल आम्ही तसे आमचे मास्तर पाठवले होते त्याच्या घरी, कुठं काय आहे त्यांच्या घरच्यासाठी निरोप पाठवला होता आम्ही. आणि आता काय माहिती आले का नाही आले. तर तुम्ही जर तिकडे राहत असाल तर फक्त एक निरोप त्यांना टाकून द्यायचा, त्यांच्या आई वडिलांना, की तुम्हाला शाळेमध्ये बोलावलं म्हणा, जिल्हा परिषदच्या शाळा क्रमांक 2 मध्ये. जर का तुम्ही तुमच्या मुलाला पाठवत नसाल म्हणा शाळेत तर तुम्ही हे टीसी घेऊन जाऊ शकता म्हणा. फक्त एवढं सांगून द्यायचा. मुख्याध्यापकांना सांगितलं म्हणा सरांनी. सर तुम्ही 6 महिन्यापर्यंत वाट कशी काय पाहिली? तुम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला नोटीस नाही देता आली का त्याला? दर महिन्याला त्याच्या इथं आम्ही लेटर पाठवायचो सर, पण तिकडून आम्हाला काही रिस्पॉन्सच नाही आला. म्हणून आम्ही काल सरांना पाठवलं. तर नंतर ते माहीत झालं का ते घरच्यांना सांगत होते का ते इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायले आहे, पण ते इथूनच 10वी निघाले नाही आहे 3 वर्षापासून. दरवर्षी ते 1-2 विषय काढते आणि बाकीचे तसे थप्प राहते. त्या सराला भेटलो आम्ही तिथंच होतो रात्रीचं, तर आमच्या जवळूनच गेले ते. त्यानं सगळं सांगितलं आम्हाला. तर कसं आहे, मी तर चाललं जाईन त्याच्या घरी सांगाले, पण ते पोट्टे नसले पाहिजे घरी. ते जर पोट्टे असले 2 जण तर झालं, मग ते तिथपर्यंत निरूपच नाही जाऊ देत. कसं आहे सरपंच साहेब, ते आले बी इथं शाळेत तर नाही आल्यासारखेच आहे. कारण हे कसं आहे, दुसऱ्याचा अभ्यास नाही होऊ देत, नुसतं धिंगाणे करते आणि रोजच्या कंप्लेंट आहे ते. पण पेपराला तर या म्हणा, पेपर तर देऊन जा, जशी काय गरज आम्हाला आहे. ठीक आहे सर, मी सांगतो त्याच्या घरी, तसं काही हरकत नाही. इथं तात्याची गाडी दिसू राहिली, तात्या आले वाटते इथं. चला अंधारा चला, मला तिकडे पेट बी घ्या लागते वर्गाचा. चला अंधारा लवकर. अरे थांबा ना सर, गावचे सरपंच होय ना, 2 गोष्ट बोलून तर घ्या त्याच्यासोबत. नमस्कार सर. अरे नमस्कार सरपंच साहेब, कशी काय भेट दिली म्हटलं शाळेले? अरे आता 10वीचे पेपर आहे ना, म्हटलं पाण्याची टाकी धुवून टाकली त्याची. कारण कसं आहे, स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे, पुढे चालून भारताचं भविष्य आहे ना हे. पाण्याची टाकी स्वच्छ करून टाकली आणि ते संडास बाथरूम स्वच्छ करून टाकला. काही अडचण असली तर मला बिंदास फोन करा, मी बिंदास येऊन जाईन, काही टेन्शन नाही. कोणतंही काम असलं तर येतो मी. अरे काय म्हणते किलबिले लावून गुलकंदराव, कसे काय बुवा? आणि काय रे सोन्यांचे त्या, तुम्ही दोघं कसे काय इकडे आले? तुम्ही तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे ना, का तुमच्या बाबाची ऍडमिशन करून द्यायला आले इथं? बरोबर ओळखलं तुम्ही सरपंच साहेब, हे दोघं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे आणि हे बाबाची ऍडमिशन करून द्यायला आले 10वीत. रामखोर वानाचे, काही म्हटल्या बोलायचं काहीच नाही आहे. हे बघ कसे हसू राहिले. आता म्हटलं मुख्याध्यापक सरनं सगळं सांगितलं तुमच्या बाऱ्यात. आता जर तुम्ही रोज आले नाही म्हणे शाळेत तर तुमच्या घरी डायरेक्ट टीसी पाठवून म्हणे. मग बज्जा घरातच, मग कुठं ऍडमिशन नाही होत तुमचीवाली. आता सारख्या मतीनं उद्यापासून एकदम बरोबर टाइम टू टाइम शाळेत यायचं. आता बोललो मी म्हटलं का देतो, म्हटलं त्याला सांगतो आणि त्याला यायला लावतो. म्हटलं आता चुपचापपणे उद्यापासून शाळेत आले पाहिजे तुम्ही, कारण 8 दिवसानं तुमची परीक्षा आहे म्हणते. तसे तर येतच नाही म्हणे 12 महिने, आणि परीक्षेच्या दिवशी येत नाही म्हणे. याच्या घरी लेटर पाठवा लागते म्हणे. आम्हाला गरज पडली का म्हणे शिक्षणाची यायच्या गरज पेपर द्यायची. आता बाबू सुधरून जा 2 जण, आता फालतूचे नाटकं नका करू. आता तुम्ही मोहनदाच्या पांटेल्यावरच होते ना जेव्हा मी मार्केटात चाललो होतो, पुस्तकं बॅग आणाले होते का नाही होते? खरं खरं सांगा याच्या समोर. नाही हे गोष्ट तर एकदम बरोबर आहे, हे म्हणे बॅग आणायला चाललो म्हणे शाळेची, पण हे नव्हतं सांगितलं ना का पुस्तक आणायला चाललो, बॅग आणायला चाललो म्हणे आणि निघून गेले. हे पाहा बाबा ऐकून घ्या. अरे आम्ही शाळेतच चाललो होतो, आजपासून येऊनच राहिलो होतो. बिनफुकट मारलं तुम्ही आम्हाला आणि तुम्ही आले आमच्यासोबत. आम्ही येऊनच राहिलो होतो ना, आम्हाला माहिती आहे ना का 8-10 दिवसांना आमची परीक्षा आहे. आम्हाला याच लागते ना सोयसाय लावाली आमची. सोयसाय कायची सोयसाय रे तुमची? कायची सोयसाय? कॉप्या करायची सोयसाय? ह्या वर्षी काही कॉप्या नाही जमन तुमच्या? कॉप्याची नाही ना हो सर, कॉप्या तर आम्ही करतच नाही. कॉप्या केल्या असतात आम्ही पुऱ्या विषयात क्लिअर असतो. आणि विषय बॅग ठेवले असते का आम्ही पुऱ्या विषयात निघालो असतो. कॉप्याचं नाही म्हणून राहिलो, म्हणजे आलोच असतो आम्ही का काय आहे कसं आहे. आम्हाला यायला लागेल काय? परीक्षाची हॉल तिकीट, टाइम टेबल, या सगळ्या गोष्टी घ्यायला तर याच लागेल आम्हाला. चला जास्त गोष्टी नका करू, तिथे म्हटलं माझे विद्यार्थी वाट पाहू राहिले. मायवाले प्लेट घ्यायचं बाकी राहिला. चला अंदर चला. चला या मग तात्या तुम्ही पाहिजे यायले. जर आता जर 2 जण शाळेत नाही आले तर आमच्या वाटणीचे तात्या येऊन जाईल शाळेत. बिंदास झोडपे द्या यायले. याचे मायबापाही काही म्हणत नाही, हे पाहून घ्या इथंच आहे. जर यानं चांगल्यानं ऐकलं नाही तर बिंदास झोडपा यायले. आले नाही ना त्या दिवशी हाकलून द्या घरी यायले टीसी घेऊन. हा सर, काहीच टेन्शन घ्यायचं नाही, फोन नाही लावायचा, काही नाही. हे आले नाही का झोडपा यायले, बिंदास मारा, तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही. पाहून घ्या रे, ऐकून घ्या काय म्हणते आता. आता तुम्ही गेले, आता तुम्ही फक्त रोज शाळेत येऊ नका, घरात येऊन तर झोडपतो तुम्हाला. सर त्याचं कामच नाही पडू देत, आता रोज येतो शाळेत.
काही झालं तरी येतो रोज शाळेत. चला मुख्याध्यापक पशी चला पहिले तुम्ही. सर हे आहे ते दोघं जण चेते हरपले आणि सोने सापडले. अच्छा हे होय का ते? का रे? हा? अबे शाळा सुरू झाली तेव्हापासून तुम्ही आता उगवले, ते बी तुमच्या घरी मास्तर पाठवल्यावर. हा तुमची इच्छा नसेल शिकायची तर टीचर घेऊन जा म्हटलं आजच्या आजच. अरे नाही सर असं गिसं काही नका करू. उद्यापासून ते रोज टायमावरच जाईन, वाटल्यास टायमाच्या अगोदर पाठवतो मी त्याला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं. पहिले हा डब्बा उचला आणि खाली ठेवा. तेलाचे डागा पडते पुरे. तुमच्या पोराची काही शाळा शिकायची इच्छा दिसून नाही राहिली. जोपर्यंत घरी कोणी पाठवत नाही तोपर्यंत हे येत नाही, आणि इथं आले तर धिंगा मस्ती केल्याशिवाय हे राहत नाही. रोजची याची कंप्लेंट राहते. हा काय करायचं काय सांगा तुम्ही. तुम्ही म्हणसान तुम्ही आता हातोहात टीसी लिहून देतो. हा आणि याला कुठेच ऍडमिशन भेटत नाही टीसी यायला दिल्यावर. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयात नापास होतच राहते. सांगा तुम्ही काय करावं. टीसी घेऊनच जा तुम्ही, काही गरज नाही यायची. हा यायले जोपर्यंत नोटीस नाही पाठवत तोपर्यंत येणं नाही यायचं. आले तर धिंगा मस्त्या करणं. काय करावं काय आम्ही याचं सांगा. हे अशा दोन विद्यार्थ्याचं काय करा. आमच्या पुरं शाळेचं नाव बदनाम करू राहिले हे. सर एक त्यांना घेऊन द्या आता तुम्ही. हा त्या दोघायला बी. आणि याच्यानंतर जर असं काही आढळलं, हे जर आले नाही रोज, हा काही झालं तर बिंदास तुम्ही यायला झोडपे द्या. आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही. आम्हाला फोन करा, आमच्याकडून सुट्टम मध्ये परमिशन आहे. तुम्हाला जेवढं मारायचं यायला तेवढं मारा. अरे मारावं तर किती मारा. मारू मारू त्याच्या गोटा झाले. हा त्याला फरक नाही पडत मारायचा. किती मारतो मी त्याला तरी त्याला काहीच नाही होत. तुमच्या दोघांची इच्छा आहे का नाही शिकायची सांगा मला. नाही सर आता याच्यानंतर नाही होय ना सर. आता रोजच येतो आम्ही. हा आणि टायमाच्या पहिले येतो. हे पाहून घ्या, हे बॅग कायच्यासाठी आणली होती आम्ही. शाळेसाठीच आणली होती ना. पुस्तकं बी नवीन आहे आमचे. येतो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आम्ही कॉप्या नाही करत सर. आम्ही इमानदारीने अभ्यास करून पास होतो, म्हणून त्याच्यानं आमचे विषय निघून नाही राहिले. बाकीचे निघून राहिले कारण बाकीचे कॉप्या करू राहिले. चुप बिलकुल चुप. मला सांगू राहिले का तुम्ही कॉप्या नाही करत आणि काही नाही. हा कॉप्या करू तुम्ही हे 3-4 विषय काढले, नाही तर तुमच्या एक विषय नव्हता निघत. हा येतच नाही तुम्ही 12-12 महिने शाळेत. जोपर्यंत तुमच्या घरी लेटर नाही जात का पेपर आहे म्हणून तर पास कसे होता तुम्ही. हा कॉप्या करून तर पास होता तुम्ही. थांबा आता सांगतो तुम्हाला. फक्त ह्या वर्षी तुम्ही कॉप्या करून दाखवा मला. सांगतो तुम्हाला कसं असते तर. आता मी तुमच्या दोघांच्या बाबाच्या तोंडाकडे पाहून तुम्हाला शाळा वर्गात ठेवून राहिलो. याच्यानंतर काही असं काही आढळलं तर पाहून घे जा. हा चला जा होई मुंगे सर, जा वर्गात घेऊन जा यायले. धन्यवाद मुख्याध्यापक सर. आणि आता तुम्हाला सांगतो दोघाले बी, दोघे जण सारख्यानं शाळेत येत जा आणि सारखे घरी येत जा. इकडे तिकडे जर बालवरकी केली आणि त्या मोहनच्या पांढऱ्यापाशी दिसले तर तिथं जोड पेजीन. आता इकडे तिकडे दिसतच नाही. चुपचाप अभ्यास म्हणून शाळेत बस. परीक्षा होईपर्यंत इकडे तिकडे मला भटकताना दिसले नाही पाहिजे. चला वर्गात चला. आता नाटक नाही पाहिजे फालतूचे. चला लवकर. आता जर नखरे केले का सांगतो या दोघायले. शिकू राहिले 12 महिने येत नाही. पेपराच्या दिवशी येते फक्त आणि पेपर देते आणि नापास होऊन चालले जाते. सर येते का नाही? किती वेळचे गेले? आवनाले का 8 दिवसानं पेपर आहे आणि त्या दोघांच्या ना टाइमपास उराला आपलावाला. तुम्ही दोघं जण समोरच्या बेंचवर बसून जा. तो त्याचा बेंच होय. हा ते यान 6 महिन्यातून एकदा पण त्याच बेंचवर बसते ते. भांडणं करून फालतूची तुमच्यासोबत. अरे तर येऊ दे ना मग. का भेवाय का ते तुम्हाला पडलं? हा भेता काय बे तुम्ही त्या दोघायले? येऊन राहिले 6 महिन्यातून एकदा आणि त्याच्यात रंगबाजा कर तर काय कसं काय ऐकून घेणार आहे? हा ते का रोज येऊ राहिले काय? बा आमचं सांगायचं काम होतं. आता तुम्ही उठसान तर उठा, नाही उठसान तर नका उठू. सर आले रे. अंदर या बसायचा. सर इथं तर बसायला जागा नाही आहे. कुठं बसायला होता तुम्ही? तो इथं झोपायला आला का बसायला आला? बस तिथं जागा आहे. बस तिथं कुठं मी. चल उठ रे भुऱ्या उठ. आणि तू रे बारक्या तूही उठ लवकर उठ. बँचा आमचा होय तो. त्या होय तर मग घरी घेऊन जाता का त्याला? हा सांगू का सरले? आता सांगू का सर? हे पा हा उठा उराला आम्हाला. लवकर मुकाट्यानं बसायचं. एवढी मोठी जागा आहे. पा कधी त्याला उठवलं तर लवकर बसा इकडे. ठीक आहे रे. थांब हे होऊ दे एवढं मास्तराचं, मग पाहतो तुले पाहतो रे भुऱ्या. थांब तू पाहून घेईन बारक्यान भुऱ्या तुले दोघाले पाहून घेईन रे. थांबा तुम्ही. आता सांगू का मास्तरले डबल आता का धवसा देऊ राहिला म्हणून? धवसाला नाही भेद बाबू तुमच्या. सांगू राहिलो 6 महिन्यातून एकदा वेचान मनसान माया डेस्क बेंच होय. कसं काय जमणार आहे? हा आम्ही इथं पागल आहे का? इतक्या दिवसापासून साफसफाई केला, मस्त धुतला त्याले. अशा प्रकारे आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं. अशा पद्धतीनं मग इंग्रज त्याच्या देशात वापस चालले गेले. पण जे आपल्यावर जुलूम केला ते ना ते कधी बोलायचं नाही. लक्षात ठेवा. तुमच्या दोघांना माहिती आहे कोणता विषय चालू आहे का? बस येऊन बसले फक्त वर्गात. या लागते म्हणून. हा पेपर असले का येतं फक्त बस. नाही हो सर माहित आहे ना कोणता विषय चालू आहे आपला. सांगा मग कोणत्या विषयाला आहे मी आणि कोणता विषय चालू आहे आपला? आपला विषय चालू आहे सर 26 जानेवारी आणि 1947 हा पाठ चालू आहे. एकदम बरोबर सांगितलं तुम्ही. एकदम योग्य. घ्या टाळ्या वाजवा या दोघांसाठी. टाळ्या वाजवा. राहू द्या ना सर. उलीच्यासाठी टाळ्या वाजवायला लावून राहिले तुम्ही आता. हा जाऊ द्या ना. हे तर चालूच राहणार आहे आता. कधी पुस्तक उघडून पाहिलं होतं काय? हा पुस्तक उघडून पाहिलं होतं कधी? चला शाळेला सुट्टी झाले तुमचे 9 पिरियड खतम. तुम्ही दोघं मला उद्या 1000 लागन. आणि जर तुम्ही त्या वर्गात आले नाही तर सारखी टीसी पाठवून म्हटलं घरी. हा चपराशीच्या हातानं डायरेक्ट टीसी घरात. मग खेळजा तिकडे राहायचा.
मग काही गरज यायची नाही तुम्हाला शाळेत. नाही नाही येतो ना सर, येतो. काही टीसी पाठवू नका, रोजच येतो आता. याच लागते ना, पेपर आहे ना आता जवळ. अरे लवकर पास होऊन जा आणि ह्या शाळेतून चालले जा, तेवढीच दलनदरी कमी होऊन जाईल. जितक्या लवकर जाते तितक्या लवकर येत नाही शाळेत. पुरेच्या पुरे चालले गेले. शिकायला तर लय जण आहे रे सोने इथं. हा मला वाटलं का आपण तेवढेच जण आहे काय. पाय ना किती जण निघाले. दरवर्षी पण नवीन चेहरे दिसते आपल्याला नाही. सगळे जण 10वी पासून सोमवारच्या वर्गात चालले आणि आपण 3-4 वर्षापासून इथंच आहे ना. आणि काय नवीन चेहरे नाही दिसन आपल्याला. सगळे जण ओळखीचे झाले आपल्याला इथं. सगळ्या जणांच्या ड्युट्या बदलू राहिले इथं, नवीन नवीन लागू राहिले. ते ओळखू राहिले आपल्याला, पण आपण नाही ओळखू राहिले त्याले. चल घराकडे चल आता. काय रे चेत्या, इथं मजा केली पण आपण 9वी पर्यंत. काय लेका खिचडी लागे ते जोरदार. मला तर आता तोंडाले पाणी सुटते. त्या खिचडीची मजाच अलग होती रे बाबा. त्या खिचडीसारखी खिचडीच नाही बनतले का घरी बी. हा एवढं टाकते घरी आई, तरी खिचडीसारखी ते खिचडी नाही लागत. तरी तर लागीस या शाळेच्या खिचडीला कुठून चव येते, काय येते, एवढं तर काही टाकतही नाही. नाही काय खिचडीहून आठवण आलं मला चेत्या का आता आपल्याला डब्बे आणायची काही गरज नाही आहे. हा खिचडी वाटणारा बी आपल्या ओळखीचाच आहे. थोडा वेळ काढत जाऊ, इकडे खिचडी वाटत जाऊ आणि खिचडी होऊन जाते आपली खाणं इथं. काय म्हणतं. अरे एक नंबर रे भाई, काय दिमाग लावलं सोन्या त्या. बस उद्यापासून हा डब्बा काही आणत नाही. बस डोक्याला तरा ते आलू वांग्याची भाजी आणि ते गोबीची भाजी हे खाऊ खाऊ माणसाचा युवराला जीवावर आता. हा माझ्या दिमागाने चालवलं अभ्यासात. इतकी खिचडीच खातो आता उद्यापासून. बस कागदावर घेतली आपली, खाल्ली आणि फेकला तो तिकडे कागद. प्लेट आणायचं काम नाही. चल घराकडे चल बरं, लय वेळ उराला आपल्याला. काय करू राहिले होते इतक्या वेळचे दोघं जण तुम्ही अंदर. हा सगळेच्या सगळे गेले घरी आणि तुम्ही दोघं काय करू राहिले होते रे अंदर. अरे वाट पाहिली आमच्या बाबाची, येते का नाही येत घ्याले नाही उरायले, सोडून द्यायला आलते. अच्छा तुमचे बाबा काय, तुमचे बाबा तर म्हणे त्याला पाठवून देता म्हणे घरी. बस आता उद्यापासून त्याला जे नाही म्हणे इकडे पैदल. ते भुईमुंगे सरचाच वर्ग होय ना तुमचावाला, आणि भुईमुंगे सरच होय ना तुमचे सर. ते सांगून गेले मला, त्या दोघायला सांगतो म्हणे का उद्यापासून जर आले नाही तर टीसी घेऊन जा. काय वाटली तुम्ही तवाची. हा जिथं पाहिलं तिथं, जिथं पाहिलं तिथं, नाही आले तर टीसी घेऊन जा, नाही आले तर टीसी घेऊन जा. एवढं लक्षात ठेवा. सरपंच वळगीचे आहे म्हटलं आमच्यावाले, आणि चांगले संबंध आहे आमच्यावाले. घेऊन येईन कधी शाळेत नाही. आता जर म्हटलं तर बस झालं असं ना, 1 डाव झाला 2 डाव झालं, तेच लवू राहील तुम्ही तर घडी घडी टीसी घेऊन जा, टीसी घेऊन जा. मावर काही एवढे चिल्लावू नका. काय आहे ते तुम्ही मुख्याध्यापक सर सोबत बोलून घ्या आणि तुमचे भुईमुंगे सर वर्ग शिक्षक त्याच्यासोबत बोलून घ्या. मला जेवढं सांगितलं तेवढं सांगू राहिलो तुम्हाला. चला वा घराकडे वा, गेट लावा लागते आता. चेत्या तुला पहिले सांगू राहिलो, माझ्या इकडून पैदल येणं होत नाही. मी काय म्हणून राहिलो होतो चपराशी काका का तुमची गाडी घेऊन द्या म्हटलं आजच्या दिवस. उद्या आणून देतो तुम्हाला सकाळी, पेट्रोल टाकून आणून देतो. कशा लय पाय दुखू राहिले आमचे आणि लय दूर आहे घर, त्याच्याच्यानं म्हणून राहिलो. आणि मी काय ना जाऊ मग घरी, तुम्हाला गाडी देऊन देऊ ना. आणि तुम्ही ना वळखीचे ना पाळखीचे, तुम्हाला पहिल्यांदा पाहू राहिलो. हा कोणाच्या भरोशावर देऊ मी. अरे जाता जाता पहिले तुम्हाला घरी सोडतो, मग आम्ही आमच्या घरी चालला जातो. हा सकाळीच म्हटलं आम्ही येतो आणि तुम्हाला गाडीनं घेऊन येतो इथं. काय म्हणता, पेट्रोल टाकून देतो. तुम्ही येसान 11 वाजता, माझी सकाळपासून ड्युटी आहे इथं. जमत नाही रे, जा लवकर, जा घरी जा. जसे आले तसेच निघा लवकर. चल चेते, त्या काकाला आपल्याला 2-3 दिवसात कॅप्चर करायला लागेल बरोबर, त्याच्याशिवाय काही जमत नाही. चल घराकडे चला, तर पैदलच जा लागेल. काय करता आता. पण तुले सांगू राहिलो मी का उद्यापासून पैदल बिलकुल जमत नाही. म्हणजे नाही रे भाऊ, पाय दुखते माले. पैदल कधीच घुमलो नाही मी. हा लहानपणापासूनच माझ्या बाबांनी सायकल दिली घेऊन, आणि आता गाडीनं घुमू राहिलो. माझ्या जमत नाही रे वय ना, पहिले सांगू राहिलो. उद्या शाळेला सुट्टी आहे ना काका. सुट्टी वगैरे काही नाही आहे, उद्या शाळा आहे. रविवार शिवाय सुट्टी नाही आहे. नाटकं नका करू फालतूचे. 8 दिवसांना 10वीची परीक्षा आहे, 10वीत आहे तुम्ही आणि सुट्ट्या पाहिजे तुम्हाला. घेतल्या ना आता एवढे महिने घरीच तर होते रे तुम्ही. चला वा लवकर सारखे, गेट बंद करावं लागते मला. चल रे बाबा चल घरी. हे पाय चेत्या, तुला पहिले सांगू राहिलो सारख्यानं, उद्या गाडीनं जायचं आहे आपल्याला शाळेतनी, आणि डब्बे घेऊन यायचे नाहीये. हा पहिले सांगितलेलं बरं राहते तुले. माझे पाय दुखते रे बाई आले. हाव ना तर, पण तुला जराशी धीरत असली पाहिजे. त्याच्यात सोमरा म्हणून राहिला गाडीनं येतो म्हणून. हा चुपचाप राह ना, गाडीनं जायचं आपल्या शाळेत. नाही तर काय पैदल जायचं आहे काय, का सायकलनं जायचं आहे. अभ्यासही करावं लागेल रे आता. हा 10वीची परीक्षा जवळ येऊ राहील ना, अभ्यास करावं लागेल त्याला. बरोबर आहे, पण अभ्यास होते का त्याला. हा पाठांतर होते काय, हे महत्वाचं आहे ना. एवढी परीक्षा झाली रे झाली का मग काय सुट्ट्याच लागते ना. टेन्शन थोडी आहे ते, तिकडे विषय निघो का नाही निघो. आता आपण देऊन तर राहिलो परीक्षा. नाही रे बा, आता पास व्हाच लागल, जमन नाही त्याच्याशिवाय. आता जर पास झालो नाही या वर्षी, झालं मग चांगले झोडपते मला मग महिनाभर, मग नाही ऐकत. सोन्याचं तर काही समजूनच नाही राहिलं. सोनं भरलं मागू राहिलं. हा 140च्या वर गेलं ना ते. कायले म्हणते सोनं करून ठेवलं पुरलं असतं. हे फिक्स डिपॉझिटमध्ये टाकल्यापेक्षा बँकेत. हा किती मोठे पैसे वसूल झाले असते तिप्पटनं. अरे काय विचारता तुम्ही मला. म्हणे बरं मा काका सोनं करून ठेवू फायद्याचं आहे म्हणे. मी ऐकलं नाही आणि मी बिन फुकट त्या शेअर मार्केटमध्ये टाकून दिले पैसे. तर ते कधी होईन काय होईन त्याचे दुप्पट टिप्पटचे. तिथं सोन्यात गुतवले असते तर आतापर्यंत चांगले प्रॉफिटमध्ये असतो. शाहरुख यानं केलंय ना सोनं. का रे शाहरुख किती केलं त्या. म्या काय रे 50च्या भावानं केलं होतं 1 तोळं. आता तोडून टाकतो. भाव वाढले का जास्त नाही काय, याच्या वड्याला नाही वाढत आता. झाले हद झालं. कायले मोडून राहिला सोनं राहू दे ना. हा लग्न गिग्नाच्या कामात पडलं ना त्याला, आणि त्या मोडा अनधिक वाढलं मग काय करशील.
काय करशील का सांगा मदन भाऊ त्याले. नाही रे मोडू नको, लग्नाच्या कामात पडलं ना त्याला, कायले मोडतं बिनफुकट, पैसे आले तर चालले जाते. का रे सल्ल्या, गेले का मग 2 जण शाळेत? ते मास्तर आला होता तर काल त्याच्या घरी. अरे वा वा वा, गेले नसन तर काय, जाय नाही तर सांगन कोणाले. जर आले नाही म्हणे तर डायरेक्ट टीशी होती ना त्याच्या हातात, मग राहा घरी बसले, जाच लागन त्याले. पण झाले नाही पाहिजे का त्यानं? फक्त पेपराले जाते राजा, हे तर लयच झाली. पेपराले झाले तर 8 दिवसानं पेपर आहे त्याच्या 10वीचे, अभ्यास पाहिला तर काहीच नाही, दिवसभर आपल्यासोबतच तर घुमे. हा, त्याच्या मायबापाला समजायला पाहिजे. आपण काय करा सांग. त्याच्या मायबापाला दिसू राहिले हिरव्या हिरव्या नोटा, त्याच्यापाशी कमावलेल्या व्याजाच्या धंद्याच्या, काय पाठवण त्याच्या घरचे. ते आहे म्हणा त्याला बरोबर,